यामध्ये असं आहे की सगळ्यात अगोदर मी राजकीय व्यवस्था आणि शासन व्यवस्थेला धन्यवाद देईल की त्यांनी मला 34 वर्ष टॉलरेट केलं सिस्टममध्ये. त्यामुळे माझ्या दृष्टीने तेच एक मोठं बक्षीस आहे. आणि मी आय नेवर मिन्स माय वर्ड्स. मला जे वाटतं ते मी बोललो, जे वाटतं तेच केलं. म्हणजे राजकीय व्यवस्थेला किंवा माझ्या प्रशासकीय प्रमुखाला वाटतं त्याप्रमाणे नाही. त्यामुळे माझा एक मोटो आहे जो मी खाजगी क्षेत्रामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत तेव्हापासून ठेवला आहे की आय ॲक्ट बिकॉज आय मस्ट. मला वाटतं म्हणून मी ते करणारच. ही युधिष्ठिरियन प्रिन्सिपल आहे आणि त्याप्रमाणे मी ते नर्चर केलं. त्यामुळे ही ब्याद केव्हा जाते असं खरं म्हणजे असणाऱ्याला ते परत रिटायरमेंटनंतर घेणं शक्यच नाही. तर मला जायचं नव्हतंच आहे, कारण 34 वर्ष तुम्ही काही केलं नसेल आणखी 5 वर्ष काय दिवे लावणार आहात, हा एक मुद्दा आहेच आहे. पण कोल्याला द्राक्ष आंबट, त्यामुळे तेही मला घेणार नव्हते आणि मलाही जायचं नव्हतं. ते आलं. एक आहे की प्रशासकीय व्यवस्थेत राहून तुम्ही प्रचंड चांगलं काम करू शकता, हे मला तिथे जाणवलं. कधी कधी वाटायचं की प्रशासकीय व्यवस्था सोडावी, पण तो मग मला असं वाटायचं की तो पळपुटेपणा आहे. हे तुमचं घरा म्हणजे की एक रणांगण आहे. त्या रणांगणावर जाण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग आपलं पुढे चालू ठेवायचं. बऱ्याच वेळेस त्रास होतो, पण तो त्रास होतो म्हणजे आम्हाला कोणी निमंत्रण देत नाही की तुम्ही काही करून नोकरीमध्ये या आणि मग असं तुमच्याशिवाय चालणार नाही. हे तुम्ही त्याच्यामध्ये ह्याच्याने गेलेलं असतं, निर्णयाप्रमाणे गेलेलं असतात. त्यामुळे मी ते चालू ठेवले आणि त्याचंच मग मी निवृत्तीनंतरसुद्धा पुढे चालू ठेवलं की जे मी करत होतो ते व्यवस्थेच्या बाहेर आल्यानंतरसुद्धा मी काही थांबवलेलं नाही. मला जिथे बोलायचं ते मी व्यक्त होतो किंवा जे काही विचार मांडायचे तिथे मी मांडतो.